विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस भरतीचे PYQ प्रश्न आणि टॉपिक कोणता आहे तर लसावी मसावी। आणि लसावी मसावीवरचा हा आपला 7व्या टाईपचे जे प्रश्न आहेत त्या 7व्या टाईपच्या प्रश्नांचे आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहोत, विश्लेषण बघणार आहोत। तर तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा अशाच PYQ प्रश्न बघण्यासाठी। चला तर सुरुवात करू। पहिला प्रश्न म्हणजेच काय दिलेला पहिला प्रश्न, 3 घंटा अनुक्रमे 15, 18 आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोल देतात, तर एकाच तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील। तर कुठे विचारलेला हा प्रश्न तर लातूर जिल्हा 2018ला विचारलेला प्रश्न आहे। तर बघा 15 सेकंदाने 1 घंटा, नंतर 18 सेकंदाने 1 घंटा आणि 25 सेकंदाने 1 घंटा। तर आपल्याला सुरुवातीला तर या 15 त्याच्यानंतर 18 त्याच्यानंतर 25चा काय काढावं लागेल तर लसावी काढावा लागेल। तर लसावी किती येईल, पहिले तर आपण 5ने देऊ, 5 त्रिक 15, 18ला जाणार नाही म्हणून तसाच ठेवू आणि 5 5 25, इथे कितीने जाईल तर 3ने जाईल, 3 1 3, 3 सक 18, 5 5 आणि किती, तर आता कोणत्या संख्येने जाईल नाही जाणार, 6 6 1 6 आणि 5 5 आणि 5 1 5 आणि 5 1 5 5 1 5 म्हणून किती येणार आहे लसावी, लसावी किती येणार आहे तर 5 गुणिले 3 गुणिले 6 गुणिले 5, तर किती होतात हे 15 गुणिले 5 36 आणि 15 त्रिक 45 म्हणजे 350 सेकंदानंतर सुरुवातीला वाजल्यानंतर म्हणजेच त्या वाजल्यानंतर 450 सेकंदांनी त्या एकत्र वाजणार आहेत। पण आपल्याला विचारलेलं काय आहे तर त्या एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील, तर 450 सेकंदांनी ते एकत्र देतात, पण 15 सेकंदांनी 18 सेकंदांनी जे आहे ते देतच राहतात, परंतु एकत्र तिन्ही घंटा कधी वाजतील तर 450 सेकंदांनी। परंतु 1 तासाचे सेकंद, 1 तासाचे सेकंद किती असतात तर 36 सेकंद असतात, म्हणून आपण या 36ला काय करणार आहेत म्हणजे 450 तर किती 1 तर 36 तर किती असंही करू शकता, किंवा सरळ सरळ प्रश्नचिन्हाच्या समोरील भागाकार बाकीच्यांचा गुणाकार म्हणजे 36 भागिले किती करणार आहे तर 450 करणार आहे। तर किती, हा शून्य गेला हा शून्य गेला, किती 5 9 सॉरी किती 9 5 45 आणि 9 चौक 36 9 0 0 5 1 5 5 8 40 म्हणजे किती वेळा वाजणार आहे ती घंटा तर 8 वेळा। कुठे आहे, पहिलाच ऑप्शन दिलेलं आहे। चा प्रश्न बघू, काय दिलेला हा 6 बेल एकाच वेळी वाजत असं आहेत, आता या 6 बेल अनुक्रमे 2 4 6 8 10 12 सेकंद या अंतराने वाजतात, तर 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये या 6 बेल किती वेळा एकत्र वाजतील। तर इथे पण आपल्याला काय 2 4 6 8 10 आणि 12 चा काय काढायचा आहे लसावी काढायचा। पण पहिली बेल 2 सेकंदांनी, दुसरी बेल 4 सेकंदांनी, तिसरी बेल 6, चौथी बेल 8, पाचवी बेल 10 आणि 6वी बेल 12 सेकंदांनी। तर 2ने भाग देऊ, 2ने भाग दिला तर बे क बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10 आणि बे सक 12, परत 2ने जाईल तर 2ने देऊ आपण, एकाचा 1 बे क बे, 3ला नाही जाणार तसाच बे दुनी 4 आणि 5 5 आणि बे त्रिक 6, तर आता कितीने देऊ 3ने देऊ, एकाचा 1 एकाचा 1 आणि 3 1 3, 2ला नाही जात म्हणून तसाच, इथे 5 5 आणि 3 1 3, परत कितीने जाईल 2ने, तर 1 1 1 1 आणि 5 5 आणि 1 1 आणि उरला कोण 5 5 1 5, तर लसावी लसावी किती येणार आहे तर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले किती 5, तर ह्यांच्या दोघांचा गुणाकार केला तर 4 गुणिले ह्यांच्या दोघांचा केला तर 6 गुणिले 5, तर किती 4 गुणिले 30 आणि
किती होतात? 3 चौक 12 म्हणजे 120 सेकंदांनी त्या 6ही बेल एकत्र वाजतील. तर वाजतात. या 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये या 6 बेल 30 मिनिटाच्या कालावधी आत्ताच आपण बघितलं 1 तासाला किती सेकंद असतात? तर 36चे. तर आपण असं करू शकतो किती 120 सेकंदात परत त्या वाजतील सर्व एकत्र. म्हणून आपण 1800 का 1800 घेतलं? तर अर्ध्या तासाचे म्हणजे 30 मिनिटाचे सेकंद किती होतात? 1800. त्याला कितीने भागू? 120ने भागू. का? कारण की 120 सेकंदावर त्या 6ही बेल एकत्र वाजतात. म्हणून हा गेला, हा गेला. 12 एके 12, 12 एके 12. उरतात किती? 18मधून 12 गेले तर 6 आणि 12 पंचे 60 म्हणजे भागाकार किती आला? 15. म्हणजेच किती? अर्ध्या तासात किती वाजणार आहेत? तर 15. परंतु सुरुवातीला एकत्र वाजणार आहेत. त्या पहिल्या मिनिटाला सर्व एकत्र वाजणार आहेत. त्याच्यानंतर त्या किती वेळा? 15 वेळा. म्हणून 15 अधिक 1 केला तर किती होणार आहे? 16. म्हणजेच किती वेळा वाजणार आहेत त्या बेल? तर 16 वेळा. कुठे आहे? दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिलेलं, पहिल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. प्रश्न पुढचा काय दिलं? 78 सेमी, 104 सेमी, 117 सेमी आणि 169 सेंटीमीटर लांबीच्या 4 लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील? तर सुरुवातीला तर आपल्याला काय करावं लागेल? समान भाग करायचे म्हणजे 78, 104 आणि 117 आणि 169चा काय काढावा लागेल? तर मसावी काढावं लागेल. काय काढावं लागेल? मसावी. तर यांना सर्वांना भाग जाणारी संख्या तर कोण आहे? तर 13. 13नेच भाग जातोय. किती होतात? 13 78, 13 8 104, 13 9 117 आणि 13 13 100 किती होतात? तर 169. म्हणून आपला मसावी किती भेटला? या तिन्ही 78, 104, 117चा मसावी किती भेटला? 13. म्हणजेच 13 सेंटीमीटरचा एक तुकडा 13 सेंटीमीटरचा एक तुकडा आपण समान करू शकतो. म्हणजे मसावी आपल्याला 1 भेटला. तर आपल्याला एकूण तुकडे किती होतील असा प्रश्न आणि कुठे विचारला? तर सिंधुदुर्ग 23 ऑक्टोबर 2021ला विचारलेला प्रश्न आहे. तर आपण एकूण काढायचे. एकूण तुकडे काय काढायचे आहेत? एकूण तुकडे काढायचे आहेत. एकूण तुकडे काढायचे आहेत. म्हणून 78 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटरचा बनवायचा आहे? 13 सेंटीमीटरचा अधिक 104 सेंटीमीटरचा. किती सेंटीमीटरचा? 13 अधिक 117 भागिले किती करणार? 13 अधिक 169 भागिले किती करणार? 13. कारण की 13 सेंटीमीटरचा एक एकूण सळ्या 69 म्हणून किती होतात? 13 78, 13 8 104, 13 9 किती? 17 आणि 13 13 169 म्हणून 6 अधिक 8 अधिक 9 अधिक किती? 13. तर बेरीज केली तर ह्यांची किती येते? 14. 14 अधिक 13 केले तर अधिक 9 किती? 13 13 26 आणि 27 अधिक 9 केले तर किती होतात? तर 36 होतात. म्हणून किती तुकडे होणार आहेत? असल्यास एकूण तुकडे किती होणार आहेत? 36. कोणता पर्याय बरोबर आहे? तर दुसरा पर्याय आपला बरोबर आहे. चला तर पुढचा प्रश्न बघू. काय आहे? एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते, दुसरी बेल 6 मिनिटांनी एकदा वाजते. तर सकाळी 8 वाजता दोन्ही बेल सेट केल्यास 10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील? तर SRPF 7 सप्टेंबर 2021ला विचारलेला. 4 मिनिटांनी एक बेल आणि दुसरी किती? 6 मिनिटांनी. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? 6 आणि 4 यांचा काय काढायचा आहे? तर आपल्याला लसावी काढायचा आहे. तर कितीने भाग जाईल? 2ने. 2 त्रिक 6, 2 दुने 4. मी उलटं लिहिलं. काय येईल? 4 आणि 6. तर कितीने? 2ने. 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 एक 2, 3चा 3 आणि 3 एके 3 म्हणजेच लसावी बरोबर किती येणार आहे? तर 2 गुणिले 2 गुणिले किती? 3 म्हणजेच किती? 4 गुणिले 3 बरोबर किती होतील? 12. म्हणजे 12 मिनिटावर त्या एकत्र वाजणार आहेत. तर सकाळी 8 वाजता दोन्ही बेल सेट केल्यास दोन्ही बेल किती वाजता सेट केल्या? 8 वाजता. सेट करून झाल्यावर त्या 12 मिनिटानंतर दोघी एकत्र वाजणार आहेत. तर सकाळी 8 वाजेपासून किती?
8 वाजेपासून 10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वाजता वाजतील, म्हणजे किती मिनटं होतात 8 वाजेपासून 10 वाजेपर्यंत, तर 120 मिनटं होतात. तासाचे 60 मिनटं तर 2 तासाचे, कारण की 8 वाजेपासून 10 वाजेपर्यंत 2च तास होतात. म्हणून किती मिनिटांनी 12, म्हणजेच 12 एके 12, 12 शून्य शून्य, म्हणजेच किती वेळा वाजतील त्या, तर 10 वेळा. कोणता पर्याय बरोबर आहे, तर दुसरा पर्याय बरोबर आहे. पुढचा, 3 दिवे 15, 18 आणि 20 सेकंदाच्या फरकाने चमकतात, तर तिन्ही दिवे एकत्र चमकायला किती वेळ लागेल? नागपूर ग्रामीण 2 एप्रिल 2023ला विचारलेला हा प्रश्न आहे. 3 दिवे 15 सेकंदाच्या फरकाने, पहिला 15च्या, दुसरा 18च्या आणि तिसरा 20 सेकंदाच्या फरकाने काय करतात, चमकतात. तर तिन्ही दिवे एकत्र चमकायला किती वेळ लागेल? तर इथे पण आपल्याला काय करायचं आहे, 15, 18 आणि 20चा काय काढायचा आहे, तर लसावी काढायचा आहे. हे काय आहेत, सेकंद आहेत, म्हणून 5नेच भाग देऊ आपण. 5 त्रिक 15, 18ला जाणार नाही तसाच, आणि 5 चोक 20. आता 3ने देऊ, 3 एके 3, 3 सक 18, 4ला जात नाही म्हणून तसाच. किती 2ने देऊ, 2 त्रिक 6, 2 दुनी 4. आता कोणत्याच संख्येने नाही, 3 आणि किती येणार आहे 2, म्हणून लसावी, सेकंदाचा लसावी किती येतोय, तर 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले किती 2. तर गुणाकार केला तर 10 गुणिले 6 गुणिले 2 आणि किती 60 गुणिले 2, म्हणजेच किती 120 सेकंद. म्हणजे 120 दिवे एकत्र चमकायला किती वेळ लागेल, 120 सेकंद लागले. तर 120 सेकंदाचे आपल्याला जर मिनिटात कन्वर्ट करायचे असेल तर कितीने भागणार, कारण की मिनिटाचे 60 सेकंद असतात, म्हणून 60ने भागावं लागेल. तर किती 2, म्हणजेच किती मिनिटांनी ते एकत्र चमकतील, तर 2 मिनिटांनी. कोणता पर्याय बरोबर आहे? 2 हे ऑप्शन दिलेलंच नाही, आपण काहीतरी लिहायला चुकवलं. म्हणजेच लिहायला मी काय चुकवलं, तर 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 लिहायला चुकवलेलं होतं, म्हणून चुकलं. तर किती येईल, हे 15 होतात, 15 गुणिले 6 गुणिले किती 2, तर 15 किती होतात 90 गुणिले 2 केले तर किती 180 सेकंदाच्या 180 सेकंदावर त्या एकत्र चमकतील. तर काय सांगितलेलं आहे, 180 सेकंद म्हणजेच किती मिनटं, तर 180 सेकंदाला आपण कितीने भागणार आहेत, 60ने. का, कारण की एका मिनिटाचे सेकंद किती आहेत 60, म्हणून हा शून्य गेला, हा शून्य गेला. 6 एके 6, 12 आणि 6 त्रिक 18, म्हणजेच किती मिनिटाच्या, 3 मिनिटाच्या दरम्याने 3 मिनिटानंतर त्या एकत्र चमकतील. तर कोणता पर्याय बरोबर आहे, तर दुसरा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू, काय आहे, 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 15 सेकंद आणि 18 सेकंदाच्या फरकाने टोल देतात, तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील, आणि कुठे विचारलं, तर पिंपरी चिंचवड आयुक्तालय 2 एप्रिल 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर इथे सुद्धा आपल्याला 9, 15 आणि 18चा काय काढावं लागेल, तर लसावी काढावं लागेल. कितीने जाईल, 3ने जाईल, 3 त्रिक 9, 3 5 15, 3 सक 18, 3 एके 3, 5चा 5 आणि 3 दुने 6 आणि 5 आणि 2, म्हणून किती येणार आहे, लसावी बरोबर किती येणार आहे, 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले किती 10, तर किती होतात 9 गुणिले किती ते 10 नाही 2 येणार, आणि किती होणार 10 होणार, आणि किती 90, म्हणजे 90 सेकंदांनी ते काय करतील, एकत्र वाजतील. तर आपल्याला विचारलेलं काय आहे, टोल देतात, तर एका तासात घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील, म्हणजे 90 सेकंद. पण एका तासाचे सेकंद किती असतात, आत्ताच आपण बघितले किती असतात, तर 36 सेकंद असतात, आणि किती 90 सेकंदांनी ते एकत्र वाजतात, म्हणून शून्य गेला, शून्य गेला, 9 चौक 36, 9 शून्य शून्य, किती 40. किती तासानंतर, तर 40 एका तासात त्या किती वेळा घंटा वाजवतील, तर 40 वेळा घंटा वाजवतील. कोणता पर्याय बरोबर आहे, तर चौथा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू. चला तर पुढचा प्रश्न बघू. काय दिलेला आहे, 3 घंटा अनुक्रमे 18, 24 आणि 32 मिनिटाच्या अंतराने वाजतात. एका विशिष्ट वेळी एकत्र वाजू लागतात, त्या पुन्हा एकत्र वाजण्यापूर्वी किती वेळ निघून जाईल. म्हणजेच इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, तर 18, 24 आणि 32चा काय करावं लागेल,
लसावी काढावा लागेल. तर लसावी काढण्यासाठी आपण कितीने भागू? 2नेच देऊ. 2 9 18, 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 2 सक 12. कितीने? 3ने देऊ. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 16ला जात नाही म्हणून तसाच. आता 3 एके 3, 4चा 4 आणि 16चा 16. आता 4 आणि 4 एके 4 आणि 4 चौक 16 आणि 4 एके 4च. म्हणजेच लसावी किती येणार आहे? लसावी किती येणार आहे? 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 4. तर गुणाकार केला तर हा 6 येतो, हा गुणिले 12 येतो, गुणिले 4 केले तर 12 सक 72 गुणिले 4 करा तर किती होतात? 4 दुणे 8, हातचा नाही जाणार आणि 7 चौक 28 म्हणजे किती? 288 मिनिटे. म्हणजेच किती वेळ निघून जाईल? म्हणजेच त्या 288 मिनिटावर त्या परत एकत्र वाजतील. पण त्या एका विशिष्ट वेळानंतर त्या किती वेळानंतर वाजतील? तर आपल्याला तर काय मिनिटात दिलेलं नाही, म्हणून हे मिनिटात कन्वर्ट करण्यासाठी 288 दिले. त्याला कितीने भागणार आहे? हे मिनिटं आली तर त्याला 60ने भागणार. तर 60ने भागल्यावर किती? तर बघा 6 एके 6 म्हणजे 60 एके 60, 120, 120 आणि 180, 180 आणि 240 म्हणजे 4 म्हणजे 4 तास. आणि 288 मधून जर 240 आपण मायनस केले तर किती राहतात? 48 मिनिटे. म्हणजेच काय उत्तर येणार आहे? 4 तास आणि 48 मिनिटे. उत्तर कुठे आहे? तर दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणून आपला कोणता पर्याय बरोबर आहे? दुसरा पर्याय बरोबर आहे. प्रश्न, काय दिलेला 3 मित्र अ, ब, क एका वर्तुळाकार मैदानाभोवती धावून एक फेरी अनुक्रमे 12, 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात. तर किती मिनिटानंतर तिघे प्रारंभ बिंदूजवळ येतील? म्हणजे सुरुवातीच्या धावण्याच्या वेळी येतील. तर अहमदनगर जिल्हा 2 एप्रिल 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर इथे पण आपल्याला 12, 18 आणि 20चा काय काढायचा आहे? तर लसावी काढायचे. 2ने भाग देऊ. बेसक 12, 2 9 18 आणि 2 10 20. कोणत्याने? परत 2ने देऊ. 2 त्रिक 6, 9चा 9 जाणार नाही म्हणून आणि 2 पंचे 10. आता कितीने? 3 एके 3, 3 त्रिक 9 आणि 5चा 5. परत 3ने 1 1 आणि 5 म्हणून किती येणार आहे? 5. म्हणून किती येणार आहे? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले किती? 5. तर गुणाकार केला तर हे 4 आणि हे 9 गुणिले किती? 5. तर किती? 9 चौक 36 गुणिले 5 केले तर किती होतात? 5 चौक 30. हातचे किती गेले? 3 आणि 5 त्रिक 15 आणि किती होतात? 18. म्हणजे 180 सेकंदानंतर ते एकत्र येतील. सुरुवात केली तिथे ते पोचतील. परंतु आपल्याला कशात उत्तर दिलेलं आहे? तर मिनिटात दिलेलं आहे. म्हणून या 180 सेकंदाला 60ने काय करावं लागेल? भागावं लागेल. तर किती? 0 गेला 0 गेला. 6 एके 6, 12 6 त्रिक 18. म्हणून किती मिनिटानंतर? 3 मिनिटानंतर. कोणता पर्याय बरोबर आहे? तर चौथा पर्याय बरोबर आहे. चा प्रश्न, काय 3 घंटा अनुक्रमे 25 सेकंद, 18 सेकंद, 25 सेकंद फरकाने टोल देतात? तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील? तर इथे सुद्धा सरळ आपल्याला लसावी काढायचा आहे. 25, 18 आणि 25 सेकंदाने त्या वाजतात. तर 5नेच देऊ. 5 5 25, 18ला जाणार नाही. 5 5 25. परत कितीने? 5नेच देऊ. 5 एके 5, 18चा 18 आणि 5 एके 5. आता डायरेक्टच 18नेच देऊ तर किती होणार आहे? लसावी जरी भाग देत बसलो तरी येणारच आहे. म्हणून किती येणार आहे? 5 गुणिले 5 गुणिले किती? 18. तर किती येणार आहे? 25 आणि 25 गुणिले किती? 18. तर 25 18 किती होतात? 200. हातचे किती गेले? 20 आणि 25 एके 25 आणि 20 किती होतात? तर 45 होतात. म्हणजे 45 सेकंद 450 सेकंदानंतर ते काय करतील? एकत्र वाजतील. तर 450 सेकंदानंतर एकत्र वाजतील तर एकाच वेळी टोल तिन्ही घंटा किती तासात? एका तासात. एका तासात म्हणजेच किती? 3600 सेकंदात किती? 450 सेकंदानंतर ते एकत्र वाजतील. तर
किती होणार आहे? 0 गेला 0 गेला आणि 9 5 45 9 चौक 36 0 आणि 5 8 40 तर किती? 8 वेळा म्हणजे एका तासात किती वेळा वाजतील? त्या 8 वेळा. कोणता पर्याय बरोबर आहे? तर पहिला पर्याय बरोबर आहे. आणि कुठे विचारलेला? तर सिंधुदुर्ग जिल्हा 3 एप्रिल 2023ला हा प्रश्न विचारलेला आहे. 12, 15, 18 व 27 या चारही अंकांना भाग जाणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती? तर इथे सुद्धा आपल्याला लसावी काढावा लागेल. लसावी काढून त्याचा पाढा तयार करावा लागेल. म्हणजेच 12, 15, 18 आणि 27 यांचा पहिला तर आपण लसावी काढू. कितीने? 2ने. बेसक 12, 15चा 15, 2 18, 27चा 27 जाणार नाही म्हणून 3ने. 3 दुने 6, 3 5 15, 3 त्रिक 9 आणि 3 9 27. बेक बे 5ला जात नाही, 3ला जात नाही, 9ला जात नाही म्हणून किती? 5 आणि करू परत. 5 1 5, 3 आणि 9 जात नाही म्हणून तसाच. आणि 3 1 3, 3 त्रिक 9, 1 1 आणि इथे किती येणार आहे? 3. म्हणजेच किती येणार आहे? लसावे बरोबर किती येतो? 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 3. करा गुणाकार सर्वांचा. किती येतोय? 6 गुणिले 10 गुणिले 9 आणि किती? 6 गुणिले 90 आणि 9 सक 54 म्हणजेच किती? 540. तर काय? सर्वात मोठी 4 अंकी संख्या म्हणजे 54चा पाढा तयार करावा लागेल आपल्याला. म्हणजे इथे आपण काय करू शकतो? तर या 540ने या ऑप्शनमधल्या प्रत्येक ऑप्शनला भाग देऊन बघू शकतो. ज्या ऑप्शनला पूर्ण भाग जाईल त्या ऑप्शन म्हणजेच आपलं काय असेल? उत्तर असेल. तर आपण जर सुरुवातीचं ऑप्शन घेतलं किती? 9840 त्याला जर आपण 54ने भाग दिला, 540ने भाग दिला, 0 गेला 0 गेला. कितीने भाग जातोय? 2ने देऊ आपण. किती? 2 दुने 4, 2 साती 14, 2 चौक 8, 2 9 18 आणि 2 दुने 4. आता जाईल का? नाही. इथे 3ने जाईल पण इथे 3ने जातोय का? 11, 11 आणि किती? 5 15 जाईल. किती? 3 9 27, 3 1 3 1 उरतोय, 3 5 15, 3 सक 18 आणि 1 उरतोय आणि 3 चौक 12. तर आता जातोय का? तर 9 1 9, 9 1 9 उरतात किती? 6 7 आणि 74 येतात. 74ला तर 9ने जात नाही म्हणून आपलं हे उत्तर असणार नाही. म्हणून प्रत्येक ऑप्शन तुम्ही भाग देऊन बघा. तर मी डायरेक्ट किती घेतोय? चौथा ऑप्शन हेच उत्तर आहे म्हणून 9720ला कितीने भाग देतोय? तर 540ने भाग देतोय. 0 गेला 0 गेला. 9 1 9, 9 5 45, 9 सक 54, 9 1 9, 9 0 येईल आणि 9 8 72 आणि 6 1 6, 6 1 6 उरतात 4 आणि किती? 6 8 48 म्हणजे किती? पूर्ण भाग गेला, बाकी उरली नाही म्हणून आपलं उत्तर कोणतं असणार आहे? चौथा पर्याय हे आपलं उत्तर असणार आहे. काय दिलेलं आहे? एका पिशवीत काही गोळ्या आहेत. गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात. तर पिशवीत किती गोळ्या असतील? म्हणजे पिशवीत काही गोळ्या आहेत. पर्यावरण करू शकता. कुठे विचारलेला आहे? तर सातारा जिल्हा पोलीस 2024ला विचारलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू. काय? एका वर्गात 3 चौक आहेत. प्रत्येक चौकातील सिग्नल वर्गात 3 चौक आहेत. प्रत्येक चौकातील सिग्नल 48 सेकंद, 72 सेकंद आणि 108 सेकंदात बदलतात. या तिन्ही सिग्नल बरोबर 8 वाजून 20 मिनिटांनी एकत्र बदलले तर ते पुन्हा एकत्र कधी बदलणार? तर टायमिंग दिलेला आहे. तर इथे पण आपल्याला काय? 48 आहे, 72 आहे आणि 108 आहे. त्याचा काय काढावा लागेल? तर लसावी काढावा लागेल. तर किती येणार आहे? 12ने जातोय का? जातोय. 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72 आणि 12 9 108
8 कितीने जाईल 2ने देऊ, बे दुने 4 बेत्रिक 6. आता कितीने 9ला जाणार नाही म्हणून तसाच, बे एक बे 3ला पण नाही जाणार आणि 9ला पण नाही जाणार. आता 3ने देऊ, 3 एके 3 आणि 3 त्रिक 9 आणि किती येणार आहे 1. म्हणून लसावी बरोबर किती येणार आहे 12 गुणिले 2 गुणिले 12 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 तर किती 12 दुने 24 आणि हे किती होतात 6 गुणिले 3 म्हणजेच 24 गुणिले 18 आणि 18 चोक 72. 18 चोक किती होतात 72 होतात. हातचे गेले 7 आणि 18 दुने 36. 36 आणि 7 किती होतात तर 43 होतात. सॉरी, इथे आपला गुणाकार चुकलेला आहे. तर किती 24 गुणिले किती करू 18 करू. 8 चोक 32. हातचे किती किती 3. 8 दुने 16. 16 17 18 आणि 19. हात 0. 4 एके 4 आणि बे एक बे किती 2. हातचा किती 3 आणि इथे 432 येणार आहे. म्हणजे 432 सेकंदानंतर ते एकत्र वाजणार आहेत. तर विचारलेलं काय आहे 432 सेकंद, म्हणजेच 432 सेकंदानंतर ते एकत्र वाजतील. तर 432 भागिले किती करू आपण 60 करू. तर किती भाग दिला तर कितीने जातोय 6 6 36 6 7 किती 6 6 36 6 7 42 म्हणजेच किती 42 म्हणजे 420 सेकंदावर. म्हणजे 432 मधून जेव्हा आपण 420 वजा करू तर किती 2 आणि 1 म्हणजे 12 सेकंद उरतात. आणि किती किती 6 6 36 7 म्हणजे 7 मिनिट 7 मिनिटानंतर म्हणजेच कुठे लिहू मी इथे 7 मिनिट म्हणजे 20 मिनिटानंतर 8 वाजून 20 मिनिटांनी एकत्र बदलल्या तर त्याच्यानंतर 7 मिनिट म्हणजेच किती 8 वाजून 27 मिनिट आणि किती 12 सेकंद. तर कुठे आहे कोणतं ऑप्शन बरोबर असेल तर आपलं पहिलंच ऑप्शन बरोबर असेल. पुढचा काय दिलेलं आहे 3 घंटा अनुक्रमे 15 सेकंद 18 सेकंद आणि 25 सेकंद या फरकाने टोले देतात. तर एका तासात तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील. किती एका तासात. तर कुठे विचारलेला आहे तर अमरावती ग्रामीण 2024ला विचारलेला प्रश्न आहे. तर काय 15 18 आणि 25 काय काढायचे आपल्याला लसावी. म्हणून कितीने भाग देऊ तर 5ने देतोय मी. 5 त्रिक 15 18चा 18 5 5 25. 3ने देऊ 3 एके 3 3 सक 18 5चा 5 आणि 6 एके 6 आणि 5चा 5 आणि 5 एके 5 5 एके 5 5 एके 5. म्हणून लसावी किती येणार आहे लसावी किती येणार आहे तर 5 गुणिले 3 गुणिले 6 गुणिले किती 5 किती होतात 15 गुणिले 30 आणि 15 त्रिक किती 45 म्हणजे 450 सेकंदांनी त्या एकत्र वाजतील. तर हा बहुतेक तिसऱ्यांदा प्रश्न असाच सेम आलेला आहे. तर किती तासाचे सेकंद आहेत तर 36 आहे. कितीने भागणार 450ने भागणार. 0 गेला किती किती 9 5 45 9 चोक 36 9 0 0 5 एके 5 आणि 5 8 40. तर किती वेळा वाजतील तर 8 वेळा वाजतील. तर कोणता पर्याय बरोबर आहे तर दुसरा पर्याय बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. काय आहे एक टोल दर 18 मिनिटांनी वाजतो. दुसरा टोल तो दर 24 मिनिटानंतर वाजतो. तिसरा टोल 32 मिनिटानंतर वाजतो. जर ते तिन्ही टोल सकाळी 8 वाजता एकत्र वाजले तर त्यानंतर पुन्हा ते एकत्र वाजण्याची वेळ निवडा. आणि कुठे विचारलेला तर SRPF 6 धुळे 2024ला विचारलेला प्रश्न आहे. तर 18 24 आणि किती 32 कितीने भाग देऊ 2 ने देतो. बे 9 18 बे एक बे बे दुनी 4 बे एक बे बे सक 12 परत 3 ने देतोय 3 त्रिक 9 3 चोक 12 आणि 16चा 16
तीनने नाही 4 आणि देऊ, 3 एके 3 आपण काढून टाकू आणि राहिला किती 4 आणि 16 आणि 4 एके 4, 4 चोक 16 आणि 4 एके 4, 4 एके 4, 4 एके 4 म्हणून लसावी बरोबर किती येणार आहे तर 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर किती येणार आहे तर 6 गुणिले 12 गुणिले 4 आणि 12 12 दूनी 24 12 त्रिक 36 12 चौक 48 6 गुणिले किती येणार आहे 48 म्हणजेच 6 8 48 7चे गेले 4 आणि 6 चौक 24 आणि किती 28 म्हणजे 288 तासा नाही मिनिटानंतर त्या एकत्र वाजतील. तर त्या किती वाजता वाजल्या तर 8 वाजता वाजल्या एकत्र. तर 288 म्हणजेच किती तास ते आपण पहिले तर काढू. 60 ने भागलं तर किती 6 चौक 24 म्हणजे 288 मधून 240 मिनिटे वजा केली तर उरतात किती 48 म्हणून 4 तास आणि किती 48 मिनिटानंतर वाजेल. पण वाजले किती वाजता 8 वाजता. 8 नंतर अधिक 4 किती होतात 12. 12 वाजून किती 48 मिनिटांनी. तर 12 वाजून 48 मिनिटं कोणता पर्याय आहे तर दुसरा पर्याय दिलेला आहे म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहात मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद 55 मोसंबी आणि 80 केळी खरेदी केली. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली तर त्या वसतिगृहात किती मुले होती. म्हणजेच वाटली आणि कुठे विचारला तर दौड SRPF 2024ला विचारलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे तर 30 होती त्याच्यातले शिल्लक किती राहिली 5 म्हणजेच किती आहेत वाटप किती झाली 25च. तशीच मोसंबी किती आहेत 55 वाटप किती 5 शिल्लक राहिले म्हणजे वाटप किती झाले 50 आणि इथे किती 80 आहेत 80 केले आहेत वाटप 5 शिल्लक राहिले म्हणजे वाटप किती झाले 75. तर आपल्याला 25 वाटप झाले 50 वाटप झाले आणि 75 वाटप झाले. तर ह्याचा आपल्याला काय काढावं लागेल तर मसावी काढावं लागेल. मसावी काढू म्हणजेच किती येतो तर 25 ने जाईल 25 एके 25 किंवा 5 आणि देत गेलो तरी आपल्याला भेटून जाईल. 5 एके 5 5 5 25 5 एके 5 5 0 0 आणि 5 एके 5 5 5 25 परत 5 ने जाईल का 5 एके 5 5 2 10 5 त्रिक 15 म्हणजे मसावे आहे म्हणून किती येणार आहे 5 गुणिले 5 म्हणजेच किती येणार आहे तर 25 म्हणजे त्या वसतिगृहात किती मुलं असतील तर 25 मुलं असतील. कोणता पर्याय चौथा पर्याय आपला बरोबर आहे. प्रश्न काय दिलेला आहे एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकातील सिग्नल दर 60 सेकंद 120 सेकंद 24 सेकंदाने हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळानंतर तिन्ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील आणि कुठे विचारलेला आहे तर संभाजीनगर कारागृह पोलीस 2024ला विचारलेला प्रश्न आहे. तर इथे पण आपल्याला काय काढायचं आहे तर लसावी काढून 8 वाजेनंतर आपल्याला काढायचे आहे. तर सेकंद आहेत किती 60 आहे 120 आहे आणि किती आहे 24 आहे. तर लसावी काढू आपण कितीने जाईल तर आपण कितीने देऊ 6नेच देऊ किंवा 60नेच देऊ. 60 एके 60 60 दुने 120 सॉरी 24 आहे म्हणून आपण 60ने नाही देऊ शकत म्हणून किती 6ने देऊ शकतो. 6 0 6 एके 6 6 0 0 6 2 12 6 0 0 आणि 6 चौक 24 कितीने 2ने देऊ 2 पंचे 1 आणि 0 आणि 2 आता कितीने 2ने देऊ 5चा 5 तसाच घेऊ 2 पंचे 10 आणि 2 1 2 म्हणून 5ने जाईल 5 एके 5 5 एके 5 आणि म्हणून लसावी किती येणार आहे तर 6 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले किती येणार आहे 5 किती होतात 12 गुणिले किती 10 तर किती 120 सेकंदांनी ते एकत्र हिरवे होतील. तर हेच आपल्याला विचारलेलं तर किती 120 सेकंदार म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. आणि असंच जर तुम्हाला माझं शिकवलेलं समजत असेल आवडत असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि काही
तुम्हाला फीडबॅक द्यायचाच असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. धन्यवाद.